म्हणून संतापाशी आल्याच्या नंतर काय सांगावं, सुख सांगावं. तर आपण वर्षाला एक वेळेस इथं जमा होतो तर केवळ सुख सांगण्याकरता नाही, काही लोक दुःख सांगण्याकरता. मी म्हटलं ना तुम्हाला, सुरुवाती शब्द बोलून गेला, दुःख केव्हा सांगावं, जेव्हा दुःखाने आपली संगत सोडली तेव्हा सुरुवात करायची दुःख सांगायला. असा क्षणच नाही ते आपल्याकडे नाही. असं दुःख कधी आपल्यापासून गेले असं वाटतंय का तुम्हाला? खरं सांगायचं, सगळ्यांनी संगती सोडली, साऱ्या जगाने संगती सोडली, साऱ्या जगाने संगती सोडली. ज्याला आपण प्रेम दिलं त्याची त्यांनी संगती सोडली, ज्यांनी जिव्हाळा दिला त्याची संगती सोडली. इतकं शरीरावर प्रेम केलं त्याची संगती सुटली, पण ज्याची संगती सुटली नाही त्याचं नाव दुःख. कंटाळा तरी कशाला? मग त्या गोडी बाबळीत चलायचा प्रयत्न करावा ना. त्या गोडी बाबळीमध्ये चलायचा प्रयत्न करावा. एक दिवशी ती गोडी बाबळीच आपला सुगंध घ्यायला सुरुवात करते, आपल्यासारखे व्हायला सुरुवात करते. कारण ती वागणुकीची संहिताच अशी आहे, जेणेकरून त्याला आपलं बनवून चंद्राचा स्वभाव त्याच्या संघातील गोडी बाबळी जरी वापरलेले असतील तर त्याला सुगंध देऊन टाकू नये. आपलं सुख त्याला देतो, त्याच्या दुःखाचे निवारण. पण आम्ही या दुःखाला सतत त्यागच करत आहोत. पण आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्यांच्या जीवनावर जास्त कठीण दुःख घडलं असेल, ज्याच्या जीवनाला संपूर्ण जीवनावर संकटाचा चालू रात्र दिवस बघावा लागला असेल, तोच मागे इतिहासाला उलटायला असा साधा सुद्धा कधी उठलेला नाही. तोच उठता आणि तोच उठतो. हे सांगितलं तुम्हाला की दुःख आपल्याला हृदयापर्यंत घेऊन जातं, आणि जोपर्यंत हृदयाला वेदना होत नाही आणि वेदनाची पासून निघणारे उद्गार बाहेर प्रगट होत नाही तोपर्यंत ज्ञान शब्द होत.